एका भक्ताच्या मनात असंख्य प्रश्न होते. जीवनातील संकट, दुःख आणि इच्छा यामुळे तो व्याकुळ झाला होता. त्या भक्ताने अखेर स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. भक्त म्हणतो, स्वामी, माझं मन शांत नाही. जीवनात सतत संकट येतात. मला मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थ तेजोमय रूपात प्रकट होतात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, संकट तुला तोडण्यासाठी नसतात, तर घडवण्यासाठी असतात. जसं सोनं भट्टीत शुद्ध होतं, तसं मनुष्य संकटातून परिपक्व होतो. श्रद्धा ठेव, धीर धर आणि सतत नामस्मरण कर. मग तुला मार्ग नक्कीच मिळेल. भक्त पुन्हा विचारतो, स्वामी, माझ्या इच्छा कधी पूर्ण होतील का? स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, बीज योग्य वेळ आल्यावरच अंकुरतं. तसंच ईश्वर तुझ्या प्रार्थना ऐकतो, पण योग्य क्षणीच फळ देतो. समाधानातच खरा आनंद आहे. जे आहे त्यात समाधान मान आणि सतत नामस्मरण करत रहा. भक्त आनंदाने नमस्कार करतो. स्वामी समर्थांचा उपदेश नेहमीच सोपा पण गहन असतो. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सतत नामस्मरण करा. ईश्वर कधीही दूर नाही. जय जय रघुवीर समर्थ.